नका नका साहेब, मारू नका त्याला. संध्याकाळपर्यंत मला त्या मुलीची माहिती हवी, नाहीतर या मेळ्यामध्ये आलेल्या हर एक माणसाला पक्का कळेल की आम्हा ब्रिटिशांशी खोटं बोलल्याचा परिणाम काय होतो ते. आपण जाणताच हायनेस 80% इंडियन स्टेट्सचा ऍडमिनिस्ट्रेशन, ज्युरिस्डिक्शन अँड प्रोटेक्शनची जिम्मेदारी ईस्ट इंडिया कंपनीवर आहे. नाही मिस्टर फ्रेझर, तुम्ही जिम्मेदारीचं बोलू नका. असं म्हणा की तुम्ही ती राज्य हडपली आहेत, परंतु झाशी आमची आहे आणि आमचीच राहील. युअर मॅजेस्टी, आम्ही झाशीसाठी आपल्या इमोशनची कदर करतो, पण आपण थोडंसं लक्ष आमच्या मजबुरीकडे पण द्या. युअर मॅजेस्टी, मे आय गो? सेवक एका अशा देवीला भेटून आला आहे जिच्यात साक्षात दुर्गेच्या बरोबरच माता लक्ष्मी पण विराजमान आहे. नाही दीक्षितजी, त्यांच्यात तर साक्षात सरस्वती सामावली आहे. ती तर सर्व गुण संपन्न आहे. घोडेस्वारीत तर तिची काही तुलनाच नाही. गोरे तर घामाघूम झाले होते तिच्या समोर. तिने इंग्रजांशी 2 हात केले. 2 हात नाही महाराज, खेळामध्ये मुकाबला केला. सुंदरच खेळते ती. आम्ही पुन्हा जिंकलो हुजूर. आपण त्यांना खेळताना पाहिलंय महाराज. तर मग महाराज, झाशीचं भाग्य उजळलं समजा. तिने झाशीला यावं बस. मला विश्वास आहे महाराज, झाशीची राणी तीच बनेल. झाशीची राणी? हो महाराज, तिला मी घेऊन येईन. आज्ञा असावी. नफा मुंशीजी, नफा. मला प्रत्येक गोष्टीत नफा हवाय. सगळा हिशोब एकदम बरोबर असायला हवा. कुठे हाय ती मुलगी? आजी साहेब, आपण आमच्यावर नेहमी खोटं खोटं चिडता ना? खोटं खोटं? हो, आम्हाला सर्व काही ठाऊक आहे. मंदिरा आम्हाला सांगत होती त्या दिवशी जेव्हा आम्ही त्या गोऱ्याला हरवलं तेव्हा तुम्ही खूप खुश झाला होतात. हे भगवंता, या मुलीला अक्कल कधी येणार? अगं देवाकडे प्रार्थना कर की ते फिरंगी त्यांचा पराभव विसरून जातील. कारण तुझं तर काही नाही बिघडणार, परंतु तुझ्या आजोबांना नव्या अडचणीत आणतील ते धूर्त. आम्हाला फक्त इतकाच कळला की ती पिठूरच्या पेशवा बाजीराव सोबत इथला जमीनदार श्यामरावच्या सोबत इथे आली होती. त्याला विचारा. आम्ही ऑलरेडी तिला अरेस्ट केलाय. कुठे आहे? गेट हिम इन. नीट विचारा त्याला. त्या मुलीला लगेच अरेस्ट करा. ब्रिंग हिम आउट. ओ साहेब, माझ्यावर विश्वास ठेवा. मी खरं सांगतोय, मला ठाऊक नाही ती मुलगी कोण आहे ते. आपण सर्वांनी या परदेशी पेशव्याच्या हर सुखदुःखात साथ दिली आहे. कधी आम्हाला जाणवूच दिलं नाही की बाजीराव आणि त्याच्यासोबत आलेले 10,000 पुणेवासी शरणार्थी आहेत. आपल्या इथे येण्यानं पिठूरचा महिमा 4 दिशांना पसरलाय. हे सगळे आपले प्रेम आहे आणि हेच प्रेम असेच कायम राहो अशी प्रार्थना करतो. असा नाही बोलणार, आणि जर नाही बोलला तर कमिशनर साहेबांचा ऑर्डर आहे की तुला ठार मारून टाकायचा. आम्हाला आतापर्यंत इतकंच कळलं आहे की ती पिठूरच्या बाजीरावाच्या कोणा सर्वांच्या मुलगी आहे. मला आज रात्रीपर्यंत त्या मुलीचं नाव हवं आहे. ओके सर. सिच्युएशन कुठलीच कॉम्प्लिकेटेड नसते. बस त्याला सेफ करायचा मार्ग यायला पाहिजे. चेक अँड मॅक. अँड आय नो अबाउट दॅट मंकी गर्ल. कोण?